सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विनोदजी तावडे यांच्याबरोबर आपली क्रॉसफायरमध्ये चर्चा सुरू आहे. पुढच्या प्रश्नांनाही त्यांना पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे. विनोदजी, येत्या काळातला विधानसभेचा निकाल कशा स्वरूपाचा असेल? 165 जागा जिंकण्याचा जो तुमचा म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण मेरिट आहे की त्याच्यावरती आपल्याला 165 जागा जिंकून आपल्याला पुढे जायचं आहे. तुमचा अंदाज नेमकं काय सांगतो? मोठा भाऊ भाजप असेल? ते तर स्वाभाविक, आम्ही लढतोच जागा इतक्या जास्त आहोत की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा 90 पासून 105 पर्यंत यामध्ये कधी जास्त नंबर 1 वर नक्की असो. मग एकनाथ शिंदे आणि मग अजितदादा असं म्हणून आम्ही जवळजवळ 165 पर्यंत तर नक्की पोहोचतो. बहुधा थोडं पुढे सुद्धा आम्ही जाऊ शकतो. बरं, त्यासाठी तुमचं स्ट्रॅटेजी झालेलं असेल. मात्र भाजपची खरोखर ही भूमिका होती का येत्या काळामध्ये? महाराष्ट्राचं राजकारण हे काका विरुद्ध पुतणे असावं, भाऊ विरुद्ध भाऊ उभं राहावा, हे भाजपला अभिप्रेत होतं? अजिबात नव्हतं. मग 2019ला माननीय उद्धवजींनी जर गद्दारी केली नसती तर आज राजकारणाची ही अवस्था महाराष्ट्राची झाली नसती. म्हणजे ज्यावेळी मी बाहेर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा फिरतो ते लोकांच्या ज्या कॉमेंट येतात, सकाळी 9 वाजता भांडूपवरनं बांग सुरू होते, मग त्याच्यावर लोक उत्तरं देतात. हे महाराष्ट्र कधी नव्हतं. म्हणजे मला आठवतं मी विरोधी पक्षनेता होतो, मी विलासराव देशमुख, अजितदादा, तटकरे साहेब यांच्यावर तुटून पडायचो टीका करायला. पण जेवणाची सुट्टी झाली की आम्ही एकत्र जेवत पण होतो. व्यक्तिगत आमचं कधीच काही नव्हतं आणि विधानसभागृहामध्ये राजकारणामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. मला वाटतं हे कुठेतरी संपत चाललंय. व्यक्तिगत जिव्हाळा जो होता, म्हणजे माननीय मनोहर जोशी सरांचा 75वा वाढदिवस होता, तर शरद पवार साहेब त्याला दिल्लीतनं आले होते आणि पवार साहेब सांगत होते, त्यांनी त्याच कार्यक्रमात सांगितलं की सेंट्रल हॉलमधून मी बाहेर पडताना मला समाजवादी पार्टीच्या एका खासदारांनी विचारलं कुठे चालले, तर मनोहर जोशींचं असं काय, वो तो शिवसेना के आहे. तर मग काय झालं म्हणले, ते म्हणले आमच्या युपीत चालत नाही, दुसऱ्या पक्षाला गेलो तर आम्हाला काढून टाकतात. असा उत्तर प्रदेश होता आणि महाराष्ट्र हा असा होता. पण आज चित्र असं आहे की अक्षरशः एकमेकाच्या विरोधात सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन झाली. सगळ्या असा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असा असू शकत नाही असं माझं मत आहे. पण मग महाराष्ट्राच्या राजकारणामधले खलनायक कोण? माझं मत आहे की एक कोणीच कधी नसतं, पण सुरुवात माननीय उद्धवजींनी नक्की केली. त्यांनी 19ला जनादेशाशी गद्दारी केली नसती तर इतकं खालच्या पातळीला राजकारण महाराष्ट्राचं गेलंच नसतं. बरं, राज्याच्या राजकारणामध्ये एकूण 6 फॅक्टर्स आहेत जे परिणाम करू शकतात.